इंद्रायणीचं पसायदान 13 डिसेंबर लोकमातेच्या वात्सल्याचा अभ्यासस्पर्श. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक गुंजन संतोषकुमार मुळावकर. प्रवाह ही एक संस्कृती असते आणि संस्कृती हा एक प्रवाह असतो. प्रवाहासोबत संस्कृती आणि संस्कृतीसोबत प्रवाह विकसित होत असतो. हा प्रवाह असतो माणसाच्या वात्सल्याचा, सुगंधाचा, चैतन्याचा, सुखदुःखांचा, हसऱ्या-दुखऱ्या जखमांचा, वागण्या बोलण्याचा आणि जन्ममरणाचा, आणि माणसाच्या जगण्या-मरण्यात डोकावणाऱ्या पाखरांचा, पशूंचा, झाडाझुडांचा, डोंगरदऱ्यांचा आणि ह्या डोकावण्यातून उमटणाऱ्या गीतांचा, संगीताचा, कवितांचा आणि कवितांची पेशीपेशी झालेल्या जैविकांचा, अजैविकांचा. जैविकांच्या प्रवाहाला आधार असतो अजैविकांचा. हा आधार आत्मीय असतो, जिव्हाळ्याचा असतो. डोंगरांच्या जिव्हाळ्यामुळंच ढग आडतात आणि मातीसाठी रिमझिमतात, सर्वस्वानं बरसतात. झाडांच्या अतीव प्रेमापोटीच ढग समर्पित होतात. पात्र असतो म्हणून ओढा नदीच्या ओळीनं खळाळत असतो. पात्र असतं म्हणून नदी सागरासाठी झुळझुळत असते. ओढ्याला, नदीला ओढ असते काठावरच्या बिंबांच्या, डोईवरच्या निळाईच्या, निळाईतल्या मेघांच्या, दिवसाच्या प्रकाशाच्या, रात्रीच्या पिठा चांदण्याच्या, कधी काळ्यामिट्ट अंधारानं शृंगारलेल्या झाडाझुडपांच्या प्रतिबिंबांची. जीवनाचा हा प्रवाह जिथलं प्रतिबिंब तिथंच ठेवत असतो, पण प्रतिबिंबाचा स्पर्श दूरवर सोबत नेत असतो. वाहत येणारे हे प्रतिबिंब स्पर्श पुढच्या प्रतिबिंबांना हलके स्पर्श करत असतात. मागच्या प्रतिबिंबांचे सांगावे निरोप पुढच्या प्रतिबिंबांना देत असतात. मागच्या प्रतिबिंबांची ख्यालीखुशाली पुढच्या प्रतिबिंबांना कळत राहते. मात्र मागच्या प्रतिबिंबांना आपण आपल्या जखमा कळू शकत नाहीत ही खंत पुढच्या प्रतिबिंबांना असते. ही खंतही पुढं पुढं वाहत जाते. प्रतिबिंब असतं म्हणून बिंबही खुलत असते. प्रतिबिंबांचं वात्सल्य बिंबाला वाढवत असतं. नदी ही एक प्रतिबिंब असते. ह्या प्रतिबिंबामुळं काठावरचं लोकजीवन विकसित होत राहतं. ह्या लोकजीवनाच्या वात्सल्यामुळं लोकगीत, लोककथा, लोकनाट्य, लोकभाषा, लोकसंस्कृती, लोकशिक्षण, लोकतत्त्वज्ञान, लोकसंगीत सुपीक होत राहतात. म्हणूनच नदीला लोकमाता म्हटलं जातं. कृष्णा ह्या लोकमातेच्या वात्सल्याचा अभ्यास तुकाराम शेलार व त्यांच्या 12 मित्रांनी 14 ऑक्टोबर 1975 ते 13 डिसेंबर 1975 या कालावधीत प्रारंभी पायी, नंतर बोटीने प्रवास करत केला. ह्या कृष्णेच्या महाबळेश्वर येथल्या उगमापासून मछलीपट्टणम येथल्या सागरभेटीपर्यंतच्या लोकमातेच्या वात्सल्याचा अलौकिक अभ्यासस्पर्श अनुभवला.